आता साक्षी पुरावे चालू आहेत दादा हो, तुम्हाला माहित नाही. सध्या बेलवर आहे, बेलवर पण लय मस्त आणलं. मलाच म्हणाले ह्याचं काय खरं आहे. अरे दादा माझा अनुभव किती, माझं 35 वर्षापासून राजकारणाचा अनुभव आहे. माझं खानदान मोठं आहे. मुंडे साहेबांचं खानदान माझी सासरवाडी आहे. मी तुझ्यापेक्षा वयानं कमी आहे, दिसाय चांगला आहे, वागायला चांगला आहे, चोट्टा नाही. कमी आहे बाबा चोर. आणि मी एक बघितलं, म्हणून म्हणलं मला एवढं दाबून ठेवलं सगळ्यांनी की बाबा बोलूच नको, बोलूच नको. पण माणसं मोकळे पडले ना महाराज. माणसं सुसाट निघाले. गुट्टे साहेब कोणी पवताळा फोटो घ्यायला, गुट्टे साहेब कोणी आंघोळ करता. अरे काय आम्ही आमदार होतो काय? हे आमदार होतो. विठ्ठलप्रभाजी सारख्या माणसाला मी आमदार केलं. ज्ञानोबा हरी 17.5 वर्ष आमदार होता. आमचे सावंत साहेब आमदार होते. अरे असला आमदार कुणाला बी बघतो माणसं घसेटी खाली घेऊन घाबरून. अरे काय म्हणणार आता काय करा म्हणलं. इकडं बघणार. कालच्या निवडणुकीत काय थोडी तकलीफ झाली का? तुम्हाला वाटतं काय सोपी निवडणूक झाली? सोपी झाली निवडणूक. ही विजय सोपा आहे. अरे लय पक्क काळीच आहे, उलटच आहे. तुला वाटते का तुझ्याजवळ लय पैसे आहेत? माझे घरी पोते किती भरून उरलेत माहित आहे का तुला? 2-3 उधाऱ्या मागायला आलते मी तिला. जुन्या म्हणजे पहिल्या काळातल्या. हे म्हणलं जरा थांबा, पैसे उरलेत, जरा थांबा गड्या म्हणलं. 1 2 दिवस जाऊ द्या, निकाल लागू द्या आणि येऊन घेऊन जावं. आहे का आपल्याकडे? हे पैसे माझ्या बापाची जायदाद, बापाचे पैसे. पोरग एवढं गुन्हे आहे, खर्चच नाही, सुपारी सुद्धा खात नाही, निर्व्यसनी, सगळं चांगलं. काही थोडा बहुत खर्च माझाच आहे, ते मला पेन्शन बी मिळते. उरलं सुरलं कधी गरजच पडली तर चौधरी आहेत ना मला दोन्ही. चौधरी खिशातून बंडल काढते तर हो तिकडच. असं करू नका दादा, लागल्यावर द्या मला बरं, कमी जास्त. जोक केला. डिझेल दिलं तरी बस. भावानो आता हे जरा थोडं ट्रॅक बदलला का? मी ट्रॅकवर येतो. या गंगाखेड शहरासाठी जे आम्ही जाहीरनाम्यात, वचननाम्यात केलेलं आहे. पहिल्यांदा सगळ्या व्यापारी बांधवांना माझी एक सूचना आहे. तुम्ही घाबरू नका, माझा विनाकारण द्वेष करू नका. काय जे कमी रमी काही माझ्या चुका झाल्या असत्या नसत्या, माझ्याकडून कुठलीच चूक होणार नाही. आपण आणखी जुळवून घेऊ. पण घाबरू नका. खरं काय ती बोला, खरी अडचण सांगा. तुम्हाला तर माहित आहे ही ज्या दिवसाचा हे पाहुणा आहे, आता थोड्या दिवसाचा. आता मी एकदा चक्कर बसली, नाद लागला की नादच करतो. आता नाद आहे ह्याला पाडायचा. त्याला कितीने मी वाटू द्यागड्या. क्यों काबिले कितना लगाता है माल, आमदारकी को कितना लगाता है? 50 खोके एकदम. मला आनंद आहे. मी तसा घाबरत नव्हतो, पण माझ्या पाठीशी ठामपणाने आदरणीय खासदार साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आदरणीय अजित दादा,
आदरणीय राजेश विटेकर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष. सगळ्या विचाराने पहिलं काय झालं जाऊ दे, पण ह्या वेळेस मला कोणा डिस्टर्ब केलं नाही. फक्त एका माणसानं लय वळवळ केली आहे. कुठलं आहे ते? एक निळू फुले आहे इथला, निळू फुल्या उठू लागलं. मिथिलेशच्याच वार्डात जावं लागलं. म्हणलं सारडाजी कसं आहे? सारडाजी म्हणले कोणी बी येऊ द्या. देशमुख साहेबाला विचारलं मी, आमच्या नारायणरावला, अरे ही काय भानगड आहे? आमचे रेवले साहेब आहेत, आमचे मोरे आहे आपला तिथला. उठू लागलं आणि 9 मध्येच जाऊ लागलं. आता काय करावं? मिथिलेश म्हणला मी वार्डात जाणार नाही. पप्पा माझ्यावर जिम्मेदारी सगळ्या पूर्ण शहराची आहे, मी वार्डात एकदा बी जाणार नाही. दिलीप शेठला म्हणलं, 35 वर्षापासून दिलीप शेठ सारडा आमचे निवडून येते. दिलीप शेठ म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही इकडे येऊ नका, वेळ वाया घालू नका. दिलीप शेठवर आणि आमच्या अजिजभाईवर, आमचा अजिजभाई कुठे गेला बघा, अख्खं वक्कल काढलं अजिजभाईने. आमच्या सुनील शेठचं अख्खं वक्कल. सुनील शेठ काय झालं, सुनील शेठ निवडणूक झाली की येईनाच गेला. म्हणलं तुझं तर लई गॅरंटी सांगायला लोक कुठं आहे, जरा घाबरत आहे, सस्यावानी आहे. हे आमचं पक्का आहे, शाळावालं पक्का आहे. काही ठिकाणी वक्कल निघाले, परंतु काही ठिकाणी जरा गडबड झाली. धम्मा तू मला 1,500 मतं दिला, सॉरी तुझा भाऊ बी निवडून आला, पण आई निवडून यायला पाहिजे, मला पटलं नाही बघ. पुन्हा 11 मध्ये तुम्ही कुठं तर कमी पडणार आहे, विशाल आणि प्रमोद. मी खरं सांगालोय, एखादी ठीक आहे, जिथं मी कुठंच कमी पडलो नाही. मी रात्री 12 वाजता म्हणलं, 12 वाजता चला म्हणलं, सभा घ्या म्हणलं. सतीश बरोबर आहे का? मी कमी पडलो का? पण धम्माचं कसं काय गडबड झाली मला कळत नाही. चल काही फरक पडत नाही. एकच नगराध्यक्ष असला तरी भागते बरं. ती महिला नगराध्यक्ष आहे. आत्ताच मला ऑफर आलती, एक आम्ही 8 जणांचा गट करून यावं का तुमच्याकडे? मी म्हणलं बुवा माझ्या हातात काहीच नाही. आमच्या ते मनोहर महाराजावर जिम्मेदारी आहे ती. सहामध्ये आमचे प्रभावती ताई, आमचा चंदू खंदारे नटबोल्ट गेलेला. कुठं आहे रे चंद्या? त्याला म्हणलं ऑपरेशन कर, निवडणूक होऊ द्या, निवडणूक होऊ द्या, निवडणूक होऊ द्या. आता त्याला न्यावं लागेल संचितीमध्ये. अख्ख्याला तापड्या. इकडं काळू शेठ, तिकडं कोणते शेठ होते? अंकित शेठ. 9 मध्ये अंकित शेठ, 6 मध्ये काळू शेठ आणि इकडं गोपाळ शेठ. माझा चांगला दोस्त ना, मी त्यांना काही बोलणार नाही. मला त्यावेळेसच कळालं तर गोपाळ शेठ 100% उभा टाकणार. त्याचं कारण म्हणजे मी मनोहर महाराजाला म्हणलं, महाराज मायला काही तर भानगड आहे. ते म्हणजे काय, 69वी वाढदिवस साजरा केला. 71वी करतेत, 75वी करतेत, 61 करतेत, 69 कोणी करीत नाही. त्यावेळेस कन्फर्म ठरलं होतं. आता आम्ही 2 मित्र आहेत. आता ठीक आहे, हार जीत असते आपल्याला, त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. परंतु खरा झटका 440 व्होल्टचा आमदारला लागलाय बरं. ते आज रातभर झोपणारच नाही. बघ गाठ माझ्या संग आहे, घाबरायचं नाही. चला एवढंच विनंती करतो की भावानो, सोमवारी मी मीटिंग घेणार आहे. मला या शहराचा अनुभव आहे.
दररोज पिण्याचं पाणी देण्याचं काम ह्या 8 दिवसात करणार आहे. 8 दिवसात पाणी मिळेल. मला लय अनुभव यायचा. दुसरी गोष्ट धूळ कमी करायची आहे. मी 2-3 दिवसानं दिल्लीला चाललोय आणि दिल्लीहून ती ड्रोन मागवायची. ड्रोन म्हणजे असं पाऊस पडल्यासारखं, असं नाही. आपल्या ह्या ड्रोन जसं स्प्रिंकलर असते का, ते थोडं हे दुकानं बंद झाल्यावर पाऊस पडायचं म्हणजे धूळ होत. आता त्याला एकच इलाज आहे, ज्यावेळेस डांबरीकरण होईल काही होईल त्यावेळेस होईल. परंतु अर्जंट मध्ये धुळीचं आता हे धम्माचं 8 दिवस झालं त्याचा आवाज बसलाय. आता माझा का बसना गेलाय मलाच माहिती. ते असं बांधून आले तोंडाला मस्त. पण व्यापारी बांधवाला एकच विनंती आहे, भावानो तुम्ही, माझी कुणासंग दुश्मनी नाही, मी कुणाचं वाईट करणार नाही, काही करणार नाही. पण एकच विनंती आहे, काही माझं चुकलं असलं नसलं, मी सत्याचा माणूस आहे, तुम्ही बी सत्याचे माणूस आहेत, तुम्ही काही घाबरू नका, कुणाच्याच बापाला घाबरू नका. आणि ज्यांनी उचलली दिलेले आहेत त्या गपचूप मध्ये महाराज, त्यांनी मागून घेतल्या पाहिजेत कंपल्सरी. माझी ही पहिली अट आहे, मला देऊ नका. पण तुमचं तुम्ही कुणाला काय दिलंय मला माहित आहे बरं, कुणा काय दिलंय. नसलं तर मग अवघड होईल. ज्याचं त्यानं मागून घ्यायचं रे दादानो, उजव्या हातवालो डाव्या हातवालो, ज्याचं त्याचं दिल्यालं. जसं माझ्या दरवाजात बसलो बघा, हे 243 मी बांधलं, कुलप लावले दुसऱ्यानं, बांधलं मी इमानदारनं बांधलं, भाऊ ती फाडले नाही. घरून सगळ्याचे पैसे दिले. आजपर्यंत 4 वर्ष त्याच बेजारीत होतो. म्हणून मला काही म्हणायचं नाही मागितलं होतं तुमचे जाते, तुम्हाला ज्या झाले तुम्ही बघा. आता एक शेर लिहून दिला, मला येतच नाही शेर पण वाचतो. जिन्हें वफादार समझ के साथ में चल रहे थे, जिन्हें ये वफादार समझ के साथ में चल रहे थे ना, उन्हें के मालूम ये हमारी महफिल से निकल रहे गद्दार है. खूप जण फुटणारे, बरेच जणांचे इनकमिंग सुरू झाले, पण आता घ्यायचं का नाही घ्यायचं हे सगळं श्रेय मिथिलेशचं आहे, मिथिलेशच्या टीमचं आहे. एवढे पक्के कार्यकर्ते, एवढे चांगले टीम, निस्वार्थी टीम, कशाचीच अपेक्षा केली नाही. आणि ज्यांनी विजय खेचून आणला, मला बी माहित नव्हतं, पण घडत गेलं, विजय मिळत गेला. ह्या मायबाप जनतेला मी कधी विसरणार नाही. हक्कानं घरी या, मी कधीच माजणार नाही, उठणार नाही, रुतणार नाही, पोत्यात घालून मारणार नाही. येरावा तुझ्या पाठीशी उभा टाकतो. अजून कोणी काय असले संकटात तर हळूच फोनवर सांगावं, मी त्यांच्या पाठीशी उभा आहे, मी कुणाच्या बाला घाबरत नाही. आता बस झालं का? तुम्हाला सगळ्याला वचन देतो, मी तुम्हाला सगळ्याला वचन देतो, ज्यांनी ह्या निवडणुकीत कळत न कळत, सगळ्या व्यापारी बांधव असतील, आणखी कुणी असतील, आमचे नंदू पटेल असतील, आमचे अशफाकभाई असतील, आणखी जे कोणी असतील, मनोहर महाराज असतील, विष्णू मुरकुटे असेल, शिवसेना रासपचे काही ज्यांनी मदत केले, ज्यांनी मतदार रूपे आशीर्वाद दिले, सगळ्याला नमन होतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय भीम, जय राष्ट्रवादी, जय मशाल.